या मॅन ऑफ द मॅचसाठी हर्षद अर्चू यांना विनंती असेल की आपण या मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्याकरिता आणि सुमित वझे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि मी सुमितजी वझे सरांना विनंती करतोय की आपण या तुमच्या शुभ हस्ते देऊया हर्षद गंडर यांना मात्र मॅन ऑफ द मॅच ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी मेड अँड षटक तेही बघायला मिळालं आणि फार बिझी असतात ते मला तरी वाटतं 15 दिवस पाण्यामध्ये 15 दिवस जमिनीवरती असा त्यांचा शेड्यूल असतो आणि आता जमिनीवरती आले का कहर करतात आणि खऱ्या अर्थानं तेच हर्षद गंडर मात्र आपल्याला पाहायला मिळतील मॅन ऑफ द मॅच आत्ताच त्यांनी सांगितलं ज्यावेळेला आले तेव्हा की भाई बोलणार काहीच नाही फक्त ट्रॉफी घेणार आणि जाणार आणि एकंदरीत खूप जबरदस्त गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली तुम्हाला नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा थँक्यू सो मच सुरुवात होते तोही मॅच अगदी जबरदस्त मॅच एका बाजूला संघ जय जोगनादेव आगवणकर आणि त्यांच्या विपक्षात पालघर टेनिस क्रिकेट अनुज 11 वामिका स्टार आगवन हा संघ सध्या मॅच खेळतोय जाऊया मॅचकडे आणि आवाज ऐकूया युवा आवाज अर्थात कौशिकजी राऊत सरांचा थँक्यू सो मच थँक्यू सो मच उत्कर्षदादा पाटील यांचा आवाज ऐकला त्यानंतर प्रमोदजी शेळके सरांचा आवाज संतोषदादा पाटील यांचा आवाज आपण ऐकतोय या स्पर्धेमध्ये जाऊया मॅच क्रमांक 2 ला होत आहे सुरुवात दोन संघ एकमेकांच्या विरुद्धमध्ये लढताना पाहायला मिळतात एका बाजूने चेक साई एकता बिरवाडी संघाचा कॅप्टन कोणी असेल तर प्लीज या व्यासपीठावरती एक जण कोणीतरी यायचं साई एकता बिरवाडी संघाचा कॅप्टन कोणीतरी एकाने या व्यासपीठावरती मॅचला सुरुवात समीर खान सरांचा सिग्नल आमच्या परत पोहोचलाय अर्थात पहिला षटक घेऊन गोलंदाज सज्ज होणार गोलंदाजी करण्याकरिता पहिला बॉल राऊंड विकेटनं यावेळेला हलकाशा हातानं सॉफ्ट ना स्ट्रोक केलाय एक सिंगल धाव मिळते आहे सिंगलच्या मधनं धावफलकावर धावा 1 या अंकांवरती सांघिक वैयक्तिक खातं पहिल्या चेंडूवरती पूर्ण करताना पाहायला मिळतं मिस्टर अनुज आणि राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनुजने पहिल्या बॉलवरती सिंगल धाव काढली आता स्ट्राईक एंडवरती मिस्टर राहुल यांना पाहू शकतात गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज प्रिन्स गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होत आहे पुढचा बॉल घेऊन यावाला पाठची लिगेज बॉल मागच्या दिशेनं यष्टीरक्षक थोडीशे बीट झाले आणि त्याच्यानंतर बॉल मात्र गोशंगी क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव सिंगलच्या मदतीनं धावफलकावर धावा 2 या अंकांवरती आपण दोन संघामध्ये हा सामना पाहतोय जो जय जोगनादेव आगवणकर निलेश फायडर आणि त्यांच्या विपक्ष संघ वामिका स्टार आगवन अशा दोन दादा संघामध्ये हा सामना पाहायला मिळतोय यॉर्कर बॉल हेलिकॉप्टर समोरच्या दिशेनं प्रिन्स थोडेसे बीट झाले परंतु बॅकअपसाठी फिल्डर होते त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं तोपर्यंत कुठलीही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये आणखीन एक निर्धाव चेंडू डॉट बॉल चांगली गोलंदाजी प्रिन्स ह्याच्या माध्यमातून या षटकामागे पाहायला मिळते यावेळेला चांगला शॉट केलाय बॉल बिटवीन द गॅप मध्ये फरार चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार 4 कॅमेऱ्याच्या खाली स्टँडच्या खाली जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो बाजूला व्हा प्लीज रिक्वेस्ट करतोय जे कॅमेऱ्याच्या खाली प्रेक्षक आहेत मेन कॅमेऱ्याच्या समोर बॅट्समॅनला थोडासा प्रॉब्लेम होतोय म्हणून चला या ठिकाणी चौकाराचा असणं पाहायला मिळतोय प्रिन्सच्या विपक्षामध्ये हा चौकार ठोकलाय मिस्टर अनुज एक अप्रतिम दर्जेदार खेळाडू म्हणून त्याची ओळख सध्या पाहायला मिळते पालघर बॉक्स क्रिकेटमध्ये यावेळेला चांगला शॉट केलाय समोरच्या दिशेनं त्या ठिकाणी हिंमत आहे चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत कुठलीही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये हा बॉल निर्धाव आलाय पहिल्या बॉलवरती सिंगल धाव दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव तिसरा चेंडू डॉट चौथ्या चेंडूवरती चौकार पाचवा चेंडू निर्धाव स्वरूपातील शेवटचा बॉल आता हलकाशा हातानं नरम हाताचा वापर केलाय त्या ठिकाणी मात्र विकास माची पुढे सरसवले ते वेगाने बॉल पर्यंत आले होते परंतु बॉल त्यांना हातात सापडले नाही अन्यथा विकेटची दाट शक्यता देखील या चेंडूवरती वाढली असते षटक क्रमांक 1 संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर देवा 7 विदाऊट लॉस चांगली सुरुवात प्रथम बॅटिंग करते बॅटिंग करण्यास संघाकडनं वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागतम उमरोड चषक 2026 नेत्रदीपक असं आयोजन करण्यात आलं आहे संपूर्ण एंटायर टीम विशाल गरज सर असेल त्यानंतर संतोषदादा पाटील आणि संपूर्ण एंटायर टीमने घेतलेली जबाबदारी आणि जबाबदारीनुसार या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे 3 फॉर्मॅटनुसार ही स्पर्धा आपण पाहतोय महिला चषक असेल त्यानंतर उमरोड चषक त्यानंतर मात्र उमरेड गावातील 24 संघांना आपण या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिलं अशा पद्धतीनं
तीन फॉर्मॅट आणि तिन्ही फॉर्मॅट करिता वेगवेगळं पारितोषिक पाहायला मिळालं. महिलांकरिता 5,000 रुपयाचा पारितोषिक, त्यानंतर असोसिएशनच्या स्पर्धेकरिता 50,000 रुपयाचा पारितोषिक, त्यानंतर उमरोळी गावातील खेळाडूंकरिता 8,878 रुपयाचा पारितोषिक पाहायला मिळत आहे. तर ॲक्शन रिप्ले या बॉलचा पाहायला आवडेल. वरती पहिलाच बॉल मिस्टर हार्दिक आणि हार्दिकचं केलाय अनुजनं. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत 4 धाब्याने. चांगला शॉट पाहायला मिळाला, अगदी बॅकफुटला आले, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला सरळ बॉलला फेकून दिलं चौकाराकरिता. याही बॉलला तास झूनमध्ये केलं, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी विकास माची चेंडूला स्टॉप करते. तोपर्यंत एक सिंगल धाव. एक सिंगलच्या मधनं 12 अंकांवरती दोन्ही संघ एकाच गावातनं बिलॉंग करतात. अंडर 19चा संघ पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूने एक्सपिरियन्स खेळाडूचा भरणारा संघ. अनुजला आपण सध्या स्क्रीनवरती पाहतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सध्या दर्शवला गेला. 7 बॉल 11 या अंकांवरती खेळतोय. त्यानंतर राहुलनं एका बॉलवरती 1 धाव बनवल्या. यावेळेला बैठक शॉट खेळायचा होता, परंतु चेंडूनी पळीमध्ये संपर्क नाही. या एक सिंगल धाव पुन्हा एकदा मिळते. अगदी गुडघ्यावरती बॅलन्स करून त्यानंतर हा शॉट खेळायचा होता. बॅटला बॉल स्पर्श झाला, त्यानंतर ही सिंगल धाव दोन्ही देखील फलंदाजाने योग्य पद्धतीनं परिपूर्ण केल्या. हार्दिकला आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरिता वामिका स्टार जय जगन्नाथ आगवण या संघाचा विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी सातत्यानं पाहायला मिळतोय. पाहूया, चला ड्रिंक ब्रेक मैदानावरती होईल. अजून या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला सुरुवात या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. सध्या प्रेक्षकांना कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना पाहायला मिळतोय. कॅप्चर बॉयचे सर्व्हिस सर्व हार्दिकजी आरेकर यांच्या माध्यमातून खूप सुंदर पद्धतीने कॅमेरा वर्क पाहायला मिळतोय. त्यानंतर त्याच्या समवेत गीतेशजी बारे यांना देखील आपण पाहतोय. ब्रँड ऑफ नवापूर खूप सुंदर पद्धतीने कॅमेरा वर्क पाहायला मिळते. त्यानंतर ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये मनीषजी निसाई यांना आपण पाहतोय. दातिवरे गावाला लागलेले एक अनमोल रत्न, दातिवरेपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून कटर दुबईपर्यंत ज्यांच्या छायाचित्रकाराची चर्चा राहिली असं मनीषजी निसाई आमचे मार्गदर्शक पाहायला मिळतात. विश नेटवर्कच्या संपूर्ण एंटायर टीम खूप सुंदर पद्धतीनं ही स्पर्धा कव्हर अप करताना पाहायला मिळत आहे. सध्या प्रेक्षक खूप चांगल्या पद्धतीने खुश होतात, त्यांना स्क्रीनवरती या ठिकाणी दाखवलं जात आहे. जाऊया पुण्यात मागच्या दिशेनं. चेंडू क्रमांक 4 घेऊन गोलंदाज मिस्टर हार्दिक सज्ज होत आहे. स्ट्राईक इनवरती अनुज याला आपण पाहतोय. यावेळेला चांगला शॉट केलाय, परंतु त्याही पेक्षा अद्वितीय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मिस्टर विकास माची याच्या माध्यमातून अप्रतिम फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने शॉट केला त्याच झोनमध्ये त्या ठिकाणी विकास माची या ठिकाणी बॉलला स्टॉप करा. हा ॲक्शन रिप्ले बाकफुटला आले, त्यानंतर हा शॉट केला. सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःला अगदी मैदानावरती झोकून दिलाय आणि बॉलला स्टॉप केलाय. या बॉलवरती एकच धाव मिळते आहे. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा क्षेत्ररक्षण पहा. यावर हलकाशा हातानं सॉफ्ट ना शॉट केला, डायरेक्ट हिट. परंतु या ठिकाणी फलंदाज सुखरूपपणे आपल्या क्रीजवरती पोहोचल्यात हे दर्शवलं गेलं पंचांकडनं. हा ॲक्शन रिप्ले बाकफुटला आले, त्यानंतर हलकाशा हातानं केला. विकास माची पुढे सरसवले, बॉल पकडला, त्यानंतर 3 स्टंपवरती मारला. हा ॲक्शन रिप्ले सध्या स्क्रीनवरती दर्शवला गेला. परंतु खेळाडू या ठिकाणी अनुज आपल्या सुखरूपपणे क्रीजवरती पोहोचले गेलेत. एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 15 या अंकांवरती. विदाउट लॉस चांगली सुरुवात पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. 5 षटकाचे सामने 4 गोलंदाज यूज करते. 1 गोलंदाज 2 षटक टाकू शकतो. 16 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण करायचे दक्षता सुद्धा फिल्डिंग टीम आपल्याला सातत्यानं लक्ष वेधतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आता अंतिम बॉल असेल दुसरा षटकातील. दोन्ही एकाच गावातले संघ आहेत, एकमेकांना कमजोर झोन माहीत आहेत आणि त्या कमजोर झोनवरती सध्या तरी गोलंदाज रीड करून फलंदाजाला बॉल टाकतो. त्यानंतर गोलंदाजाचे जे काही कमजोर झोन आहे त्याच्यावरती रीड करून फलंदाज मैदानावरती फलंदाजी करतोय. या वाला यॉर्कर बॉल समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवला तर हार्दिक मात्र झेल घेऊ शकले नव्हते. त्या ठिकाणी बॅकअपसाठी फिल्डर होते.
मिड ऑनला त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तोपर्यंत या चेंडूवरती कुठलीही धाव मिळत नाहीये. षटक संपलेत या ठिकाणी दोन षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. जाऊया संगीत कक्षेमध्ये आणि देऊया डीजे बंटीना संधी. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरा षटक हाताळण्याकरिता पुन्हा एकदा प्रिन्स यांना प्राचारण केलं. बघा प्रिन्स कशा पद्धतीने या षटकामागे गोलंदाजी करतील. पहिलाच बॉल चांगला शॉट केलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आगवनची भिंत पुढे सरसवली होती. खूप सुंदर क्षेत्ररक्षकाचा दर्जा पाहायला मिळतोय. विकास माची या संघाचा एकमेव खेळाडू स्वतःला चांगल्या पद्धतीने झोकून देतात. बॉलला मैदानावरती सातत्यानं थांबवत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं वर्क देखील पाहायला मिळते या ठिकाणी गीतेश बारे यांच्या माध्यमातून. त्यानंतर हार्दिक आरेकर हे सुंदर पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक गोष्ट कॅप्चर करताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर त्याला एक सिंगल धाव. या ठिकाणी बॅटला बॉल स्पर्श झाला हे स्वतः अनुजने मान्य केलं. खेळाडूवृत्ती दर्शवली गेली आणि या ठिकाणी अनुज मैदानाच्या बाहेर आउट. फर्स्ट विकेट डाऊन गॉन. या ठिकाणी आपण पाहतोय वामिका स्टारचे सर्व मेहुलजी पाटील यांच्या माध्यमातून अनुज करिता खेळाडूवृत्तीकरिता 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात आलंय. डान्स एवढा अनुजसाठी खूप सुंदर पद्धतीने खेळाडूवृत्ती त्यांनी दर्शवली होती. पंचाने मात्र नॉट आउट दर्शवलं होतं, परंतु त्या ठिकाणी मात्र त्यांनी सांगितलं की मी आउट आहे. स्क्रीनच्या प्रेक्षक आहे त्यांना विनंती करतोय बाजूला व्हा थोडंसं. स्क्रीनच्या समोर आमचे लाडके प्रेक्षक त्यांना विनंती करतो थोडंसं आपण बाजूला व्हा. यावेळेला हलकाशा हातानं नरम हाताचा वापर केलाय. त्यानंतर एक सिंगल धाव या चेंडूवरती पूर्ण होत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा 17 या अंकांवरती. चेंडू फेकूच्या षटकातील तब्बल 2.3चा खेळ समाप्त. अजूनही 15 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. तर प्लीज कृपया करून विनंती करतो सातत्यानं प्रेक्षकांना. प्रिन्स पुन्हा एकदा सज्ज होणार. स्ट्राईक इन वरती मिस्टर राहुल. याही वाला बॅटची हलकीशी कळा लागली. यष्टी रक्षकाने खूप सुंदर झेल या ठिकाणी कॅरी केला. आणखीन एक फलंदाज कॅच आउटच्या माध्यमातून मिस्टर राहुल गॉन. म्युझिक ऑन यस डीजे. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागतम. या ठिकाणी राहुल कॅच आउटच्या माध्यमातून बाद होत असताना पाहायला मिळाले. 17 या अंकांवरती जय जगन्नदेव आगवणकर या संघाला दुसरा धक्का लागताना पाहायला मिळतोय. प्रिन्स हे विकेट टेकर आहेत, यांनी ब्रेक थ्रो लावलाय. या बॉलला चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय आणि या ठिकाणी बॉल मात्र सिंगल धाव. गोष्यंगी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. एक सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 18
18 रन ऑन दी बोर्ड. या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल. तर शेवटचा अंतिम बॉल तिसऱ्या षटकातील येणं बाकी आहे. प्रोजेक्ट स्कोअर सध्या आपल्याला 30 दर्शवत आहे, परंतु 30च्या मध्ये की 30च्या पलीकडे धावा या मॅच मध्ये जातील. यावेळेला चांगला शॉट केलाय हार्दिक. थोडेसे मात्र कव्हरच्या रिझनला धावले होते, परंतु या बॉल मात्र बॅकवर्ड गल्लीमधनं सरळ सीमारेषा पलीकडे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिमानासाठी हा आलाय उमरोळी चषक 2026 चौकार 4. तीन षटकाचा खेळ समाप्त. 22 धावा फलकावरती. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय जगन्नाथदेव आगवणकर प्रथम बॅटिंग करते. फिल्डिंग करण्याचा संघ पाहायला मिळतोय मेहुलजी पाटील यांचा संघ पाहायला मिळतो वामिका स्टार जय जगन्नाथदेव आगवण. म्हणजे एका गावातील दोन संघ या ठिकाणी इन ऍक्शन पाहायला मिळणार. जिंकणार तर आगवणच जिंकणार, परंतु कुठला संघ हा सेमीफायनल मध्ये दाखल होईल या सर्व काही गोष्टीची चर्चा सुरू आहे. येणारा काय येणारे वेळ आपल्याला डेफिनेटली दर्शवेल. यावाला हलकाशा हातानं नरम हाताचा वापर केला, त्यानंतर हा शॉट केला. एक सिंगल धाव. सिंगलच्या मधनं 23 लॉस ऑफ 2 विकेट. फर्स्ट बॅटिंग जय जगन्नाथदेव आगवणकर. युवा खेळाडूने भरलेला हा संघ पाहायला मिळतोय. दोन आघाडीची जोडी मोडली गेली. पहिला अनुष आणि त्याच्या सोबतीनं राहुल. आता दोन खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने हर्षल आणि त्याच्या सोबतीनं कमलेश यांना चांगला खेळ दर्शवावा लागेल. हर्षलने 2 बॉलचा सामना केला, 5 अंकांवरती खेळतोय. त्यानंतर कमलेशनं 2 बॉलचा सामना केलाय, 2 बॉलवरती 2 अंकांवरती खेळतोय. पुढचा बॉल यावर हलकाशा हातानं सॉफ्ट अँड शॉट केला. एक सिंगल धाव. यानंतर मात्र दोन्ही टीम रेडी राहा. लेडीज महिला चषकचा सामना आपण खेळणार दक्षता असू द्या. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. उमरोडी आणि त्याच्या स्वप्नीनं साई एकता साठपण आणि जिजाऊ उमरोडी दोन्ही संघ आपण रेडी राहायचं आहे. आयुष्यकाच्या माध्यमातून सूचना आलाय, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत शेअर केल्या. बॅक टू क्रिकेट. यावेळेला स्टेट डाऊन दी ग्राउंड लॉंग अँड स्ट्रॉंग. वॉट अ शॉट बाय मिस्टर कमलेशच्या पाठमधनं नेत्रदीपक. चौकार 4. खूप सुंदर पद्धतीनं डिश ऑपरेटरची भूमिका पाहायला मिळते मिस्टर बंटी यांच्या माध्यमातून. या चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा 28 अंकांवरती. या वेळेला पंचांचे हात समांतर. धावफलकावरती धावा मिळतील. आव्हान स्वरूपातील एक्स्ट्रा चेंडू या ठिकाणी टाकलाय. थोडासा दबाव आहे, प्रेशर क्रिएट झाला. मागच्या बॉलवरती आलेला चौकार गोलंदाजावरती. या वेळेला चांगला शॉट केलाय, परंतु बॉल हा सिंगल धावन करिता. चला पुन्हा एकदा विनंती करतो प्रेक्षकांना, आपण LED स्क्रीनच्या समोर आहेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करतो प्लीज आणि कृपया करून आपण थोडंसं साईडला व्हा. जर प्रेक्षक आपला जागा नसतील तर प्लीज आपण स्टेजवरती देखील येऊन विराजमान व्हा. आपल्याला विनंती करतो आयोजकाच्या माध्यमातून. महेश यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. या वेळेला चांगला चेंडू होता, त्याच्यावरती एक सिंगल धाव मिळते. समोर मंगेश यांना आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती. एक सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आकार घेत हे खेळाडू कक्ष सध्या आपल्या स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल मंगेश यांचा. यावेळेला हलकाशा हातानं कमलेश याने हा शॉट केलाय. एक सिंगल धाव मिळते. षटक संपलेत या ठिकाणी 4.
4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 32 या अंकांवरती अंतिम षटकाला होईल सुरुवात. जाऊया संगीत कक्षेमध्ये आणि देऊया आमच्या लाडके डीजे मास्तरला संधी. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, खेळाडू वर्गांचं, नारी शक्तींचं आणि आमच्या लाडक्या मान्यवरांचं आणि आयोजकांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय, अनुभवतोय उंबरळी चषक 2026 नेत्रदीपक असं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळते. अंतिम षटकाला होईल सुरुवात. जाऊया बॅक टू क्रिकेट. या वाला हलका शाताने केलेला एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. अंतिम षटकाला सुरुवात एक सिंगल धावानं होताना पाहायला मिळते. 33 या अंकांवरती अंतिम षटक हाताळण्याकरिता मिस्टर हिम्मत यांना आमंत्रित केलं. डेथ ओव्हर स्पेशली ग्रामीण क्रिकेटमध्ये अंतिम षटक अर्थात हाणामारीचा षटक आहे आणि त्या हाणामारीच्या षटकाला सुरुवात झाल्या एक सिंगल धाव्याने. बॉल क्रमांक 2 थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस करतात. लेग स्टम्पच्या दिशेनं आपण पाहिलं तर 3 खेळाडू गोलंदाज पकडून 4, ऑफ स्टम्पच्या दिशेनं 4 अशा पद्धतीनं विप्रश्न पाहायला मिळते. यावेळेला चांगला शॉट केलाय. बॉल बिटवीन द गॅप मध्ये फरार. चेंडू सीमा रेषा पलीकडे उमरडी चषक क्लास चौकार 4. हर्षलच्या पाठमधनं चौकाराचं असं पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीनं 37 दबादाव फलकावरती हिम्मत पुन्हा एकदा वन्स अगेन. याला फुलटॉस बॉल आता स्वतःला ब्लॉक केलाय आणि या बॉलवरती मिस्टर हर्षल यांना रनआउटच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आश्रयाला परतावा लागेल. विकेट क्रमांक 3 गॉन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मिस्टर जिग्नेश यांना प्राचार्य केलं. बघूया जिग्नेश कशा पद्धतीने खेळ त्याच्या माध्यमातून क्रीडांगणाच्या आतमध्ये दर्शवलं जाईल. परंतु सध्या ते नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती मिस्टर कमलेश 6 बॉल 9 अंकांवरती खेळतोय. या वेळेला चेंडूला फॉलो करून हा फटका खेळायचा होता. समीर खान सरांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय की हा बॉल अवंतर बायच्या स्वरूपात एक सिंगल धावा. या ठिकाणी यष्टीरक्षक मिस्टर थोडेसे बीट झाले. त्यानंतर बॉल हा गोशांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 फ्रेमनं ही स्पर्धा दाखवत असताना पाहायला मिळतो. विश नेटवर्क ही संपूर्ण एंटायर टीम. बॉल क्रमांक 5 घेऊ पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला पुन्हा एकदा एकच धाव मिळते. त्या ठिकाणी विकास मागचे आहेत. चेंडूला स्टॉप करतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण. एक सिंगलच्या मदतीनं 39 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचा बॉल एक्झॅक्ट अंतिम बॉलवरती धावा किती येतील हेही पाहणं अगदी योग्य ठरणार आहे. फुलटॉस टाकलाय त्याच्यावरती बिटवीन द गॅप मध्ये चेंडू फरार. चेंडू सीमा रेषा पार. मैत्री ग्रुप कट्टाला सलामी ठोकणारा हा आलाय चौकार 4.
सर्वांचं टार्गेट या ठिकाणी सेट आहे. इनिंग नंबर 2 ला होईल सुरुवात. मायक्रोफोनवरती करूया हलकसा बदल. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया या स्पर्धेचे मुख्य समालोचक संतोषदादा पाटील यांचा आवाज आपण सेकंड इनिंगला ऐकणार आहोत. धन्यवाद. सध्या आपल्याला या ठिकाणी विशाल घरे त्यांना दाखवलं जातं. त्याच्या समोर आपण पाहतो फोटो अक्षरमध्ये जे बनवलं होतं कौशिकजी जाधव सरांनी ते मात्र दाखवलं गेलं. खूप सुंदर पद्धतीने त्याने मात्र फोटो फ्रेम या ठिकाणी दिल्याबद्दल मनापासून आयोजकांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय उमरोई चषक. अगदी रंगतदार ही मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिथे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आज एकाच गावच्या दोन संघांना आपण पाहतोय, जिथे एक जय जोगण्यादेव आगवणकर आहेत तर दुसऱ्या बाजूला जय जोगण्यादेव वामिका स्टार या नावाने दोन्ही संघ जर पाहिले तरी जरी वेगळे असले तरी ते खेळाडू एकाच गावातले म्हणजे आगवणचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय मॅच रंगले आज. प्रेक्षक वर्ग अगदी मोठ्या संख्येने या मॅचचा आनंद घेण्यासाठी अगदी आगवण गाव ज्या पद्धतीने आज या पूर्ण मैदानाच्या बाजूला आपण पाहतोय, आज पूर्ण आगवणकर इथे या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले आहेत. त्यांचं देखील आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज तुमच्यामुळे ही रंगत खऱ्या अर्थानं जर वाढली तर वाढली आणि तुमच्यासाठी पुढची मॅच जी आपण पाहणार आहोत अगदी महिला गट आपल्याला ही मॅच पाहणार आहोत आणि त्यातमध्ये एक आकर्षण म्हणजेच डान्सिंग अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. हे दोन अंपायर असतील डान्सिंग मुवमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी अगदी आपण पाहतोय पालघरमध्ये नाव त्यांचं गाजलंय. असे दोन अंपायर आपल्याला पाहायला मिळतील आणि ते थोड्याच वेळात आपल्यासाठी सिक्रेट आहे. नक्कीच आवर्जून ही मॅच तुम्ही पहा. जे नक्कीच नक्कीच इथून अनुज मोरे आठवणी खूप ठेवून गेलाय आणि हे देखील आले आहेत पहा. एका बाजूला विकास आणि जगदीश आणि दुसऱ्या बाजूला आमचं डोरीमॉन आणि टेडी हे देखील आले आहेत. यांचीच आपण वाट पाहत होतो आणि ते देखील आले आहेत आज रंगत भरण्यासाठी. हाय हॅलो हाव आर यू. यस यस फाईन. नक्कीच आज प्रेक्षकांचं मन जिंकण्याची काम बाहेरून दोन्ही आमचे कार्टून इथे मात्र करताना पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी इथे सज्ज झाले एवन जोडी आगवण संघाची. एका बाजूला जगदीश माची, दुसऱ्या बाजूला विकास माची, तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनुज माची. ही तिन्ही आपण पाहतोय महत्वाचे खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी अनुज माची सज्ज होतोय, ज्याने अनेकांचे मन अगदी कमी वयामध्ये जिंकले असा खेळाडू आपल्याला पाहतोय. दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ही मॅच लढत जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू पडेल जगदीशसाठी अनुजाचा. पहिला चेंडू खेळलाय. वाह गुटना टेक चेंडू जर पाहिला तर खेळला होता, जिथे सिंगल रन्स बनवला. अगदी डिक्लेअर झोनकडे चेंडू वाळताना आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल. जिंकण्यासाठीचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. जो लक्ष ठेवला गेला तो तब्बल धावा जर पाहिलं तर 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर 8च्या घरात 8च्या वरती तुम्हाला खेळावं लागेल. विकास माची इथून चर्चा राहिले विकास माचीची. बघूया याही वेळेस तो आला आणि तो गेला. इथून आपण पाहतोय मोठा झटका आज जर पाहिलं तर टीम जय जोगण्यादेव वामिका स्टार या संघाला लागलाय. मोठा झटका. फलंदाज बाद विकास माची बॅक टू द डगआउट.
झाला अगदी आमच्या कॅमेरामॅन कैद करत असताना त्याला आपल्याला पाहायला मिळतं अनुजचं कमाल आहे. अनुजने दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर विकेट हासिल केलंय विकास माचीचं. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू तर खेळलाय. जितेश माची खारी या नावाने आपण पाहतोय प्रचलित आहे. लेग बायच्या रूपाने ही रन्स मात्र काउंट केली जाईल. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. अनुजचं कौतुक करीन आणि अनुजचं नाही तर या टीमचं देखील कौतुक करीन. ज्या अर्थी आपण पाहतोय गतवर्षी जी सुरुवात डे मॅचमधून आणि तदनंतर आपण पाहतोय प्रत्येकाची मनं आज जिंकली जात आहेत. नॅचरल खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा यावेळेस A1 जोडी आता मात्र तोडून टाकली. इथून जगदीश माची देखील जाईल डगआउटच्या दिशेने गडी बाद. थँक्यू व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर दोन्हीही फलंदाजाला घरचा रस्ता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथून दाखवलाय. आणि जे स्टँड आपण पाहतोय समाजसेवक स्टँड आपण पाहतोय प्रतीक नंदकुमार म्हात्रे आणि मंदार कुडी यांचा जो स्टँड आपण पाहतोय तो फक्त लेडीज स्पेशल आहे. तिथे फक्त महिला असणार आहेत. बाकीचे जे कोणी असतील प्रेक्षक त्यांनी महिलांसाठी तिथे जागा द्यायची आहे. चांगली गोलंदाजी. इथून आपण पाहतोय मॅचला रंगत आले. 2 फलंदाज बाद झाले. इथून आपण पाहतोय उमेश माची आलाय. उमेश माची वाह क्या बात है. आयुष आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी खूप चांगले क्षेत्ररक्षण करताना. अगदी चांगल्या पद्धतीने इथे मात्र चेंडू मारला होता परंतु त्याला अडवण्याचं काम आयुषने केलंय. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मिळणार नाही. इथून सिंगल रन्स जरूर घेतले. ज्या 3 धावा सेव्ह केल्या खऱ्या अर्थाने आयुषने. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. आता मात्र आपण पाहतोय जितेश माची आहे ज्याच्यावर पूर्णपणे जिम्मेदारी आहे मॅचसाठी. अगदी 44 धावा बनवायच्या आहेत परंतु या धावा खूप मेहनत करावी लागेल. याही वेळेस आपण पाहतोय पंचांचा इशारा वाईटवर नक्कीच गेलाय. वाईट रन्स या ठिकाणी मोजली जाते. आदरणीय प्रसादजी घरत यांना मी विनंती करतो की या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. यावेळेस जबरदस्त कामगिरी केली होती परंतु पहा 99% मेहनत आणि 1% नशीब कुठे असतो तो हा चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. मेहनत नक्कीच केली होती परंतु कुठेतरी 1% हा नशिबाने घेऊन गेला आणि हा चौकार आलाय. चौकारांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. एकंदरीत 8 डबा 1 षटक कंप्लीट झालाय आणि 8 डबा 2 गडीच्या मोबदल्या आहेत. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला जिथे 8 डबा नक्कीच मिळवल्या. विचार केला पहिल्या षटकामध्ये टीम आगवणकरांनी किती जमवल्या होत्या तर नक्कीच सांगेन 7 डबा जमवल्या होत्या. त्यांच्या विरोधात 8 डबा जमवल्या आहेत परंतु विकेट गेला नव्हता आणि इथून मात्र आपण पाहतो विकेट जरूर मिळवलाय. आणि दोन्ही विकेट जर पाहिले तर ते खूप महत्त्वाची. A1 जोडी ज्याला म्हटलं जातं ती आता मात्र नक्कीच बाहेर आहे परंतु दुसऱ्या बाजूला उमेश आणि जितेश ही जोडी आहे ज्यांच्यावर पूर्णपणे जिम्मेदारी आणि जिम्मेदारीचं योग्य तो निवारा करत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की चौकार देखील आलाय. इथून चौकार येणं खूप गरजेचं होतं आणि पहिल्या ओव्हरमध्ये तो आला. पुन्हा एकदा उमेश माची गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. चला टायमर ऑन आहे लक्षात असू द्या. आगवणकर टीम तुमचा टायमर ऑन आहे आणि त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ खर्चीकरण करून फायदा नाही आहे. हा चेंडू पाहतोय चांगला फटका खेळलाय. तिथे मात्र आपण पाहतोय वेगाने क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं होतं. जिग्नेश होता त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना जिग्नेशला आपण पाहिलं परंतु तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिलं तर 9 धावा स्कोर कार्डवरती ही काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय दोन्ही एकाच जरी गावातील संघ जरी असले तरी आज आपण पाहतोय कोणत्या तरी एका संघासाठी
आज प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित झालाय. इथून आपण पाहतोय चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत स्कोर कार्डवर धावसंख्या होते 9 धावा. जे कोणी मुलं आपण पाहतोय महिला कक्षांच्या अगदी समोर थांबलेले आहेत त्यांना थोडीशी विनंती आहे, आपण थोडेसे बाजूला द्या, त्यांना देखील पाहायची इच्छा आहे. आणि त्यांसाठी तो स्टँड इथे आपण पाहतो. इथे काय घडलंय तर उमेश माची आता याला देखील माघारी परतावा लागेल. तिसरा गडी बाद झालाय तो म्हणजेच जय जोगणेदेव आगमन वामिका स्टार या संघाचा. व्हेरी मच. इथून जर पाहिलं तर आगवणकर टीम जर जिंकते तर 500 रुपयाचं कॅश प्राईज आपण पाहतोय अनिकेत घरत म्हणजेच बंटी यांच्याकडून आलेला आहे. धन्यवाद बंटी. इथून आपण पाहतोय जितेश आहे, त्यानंतर जयेश आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका चुकीचा, इथून शॉट सिलेक्शन चुकीचा केला आणि तदनंतर आपण पाहतोय आणखीन एक गडी बाद होईल. रिवर्स हा फेवरेट आहे जितेश माचीचा, परंतु कुठेतरी आपण पाहतोय यावर नियंत्रण असणं गरजेचं होतं. तोच नियंत्रण राहिला नाही आणि तदनंतर आपण पाहतोय विकेट मिळतोय. नव्वद 4 अशी आता परिस्थिती जागली ती म्हणजेच जय जोगणेदेव वामिका स्टार या संघाची. परंतु ही जोडी आहे ना, ही जोडी महत्वाची जोडी आहे जिथे आपण पाहतोय अनेक टुर्नामेंटमध्ये हिम्मत आणि जयेश यांनी जेव्हा अशी परिस्थितीमध्ये असताना टीमला सावरून घेतलंय, सांभाळून घेतलंय आणि जिंकून देखील दिलंय. तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या जोडीवर पूर्णपणे आता डिपेंड्स आहे की येणारे रन्स कशा पद्धतीने जमवल्या जातील. जयेश आणि हिम्मत माची आपण पाहतोय अनेक टुर्नामेंटमध्ये हिम्मत माचीने देखील मॅन ऑफ द सिरीज घेतलंय, सायकल घेतलंय. तोच आपण पाहतोय हिम्मत माची मैदानाच्या आतमध्ये येत असताना. तर दुसऱ्या बाजूला जयेश माची, खास करून जयेश माचीला आपण पाहतोय एक चांगला बॅटर आणि चांगला फिल्डर म्हणून ज्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथून रोहितने कमाल केले. याही वेळेस वा कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळाला. 90-4 आतापर्यंत 4 चेंडू झाले. याही वेळेस बॅटची हलकीशी एज होती तिथे मात्र राहुल विकेट किपरच्या मागे आपल्याला पाहायला मिळाला. जर थोडासा डाऊन झाला चेंडू, अन्यथा जर हातामध्ये आला असता तर नक्कीच त्याने देखील हा कॅरी केला असता कॅच. धावसंख्या आणखीन जर पाहिली तर 1ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 10 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं चालू आहे. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 गडी बाद झाले आहेत. आपण पाहतोय परिस्थिती थोडीशी गंभीर आहे आणि जिथे खर्च होतो ना तिथे चर्चा नक्कीच होते. आता मात्र चर्चा होते डगआउटमध्ये की ही जोडी खूप महत्त्वाची असणार आहे. ह्या जोडीने जर निश्चय केला की आम्हाला खेळायचं आहे, व्यवस्थित खेळायचं आहे, सांभाळून खेळायचं आहे तर ते करू शकतायत. तून टायमाचं देखील बंधन आहे, लक्षात असू द्या. याही वेळेस आपण पाहतोय हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त रन्स या ठिकाणी नक्कीच मोजला जाईल. धावसंख्या आणखीन 1ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 11 वर जाऊन पोहोचतोय. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. पडल्यानंतर फलंदाजाला देखील समजत नाही की हा चेंडू जातोय विकेट किपर राहुलच्या हातामध्ये, जिथे होईल ओव्हरची समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 कंप्लीट होत आहेत आणि 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 11 धावा.
त्यानंतर विजय विनोद गरत आणि श्रेणिका विशाल गरत या देखील उपस्थित आहेत. या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपण बघत आहेत या स्पर्धेचे सर्वेसर्वा म्हणजेच विशाल विनोद गरत आयोजक म्हणून आपण पाहतोय आणि त्यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. जाऊया पुन्हा एकदा अनुजकडे. इथून मात्र गोलंदाजी करताना आता मात्र हिम्मतला देखील नांगी टेकावी लागली. गोलंदाज अनुज समोर, कारण की आतापर्यंत 3 गडी हे बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झाले आणि त्यामध्ये हिम्मतचा देखील नंबर लागलाय. त्या अर्थानं जर पाहिलं तर ही युवा पिढी आहे आणि युवा पिढीने जर पाहिलं तर जे सिनियर आहे खऱ्या अर्थानं आज आगवण संघाचं मी कौतुक करीन. मागे मला वाटतं विकासशी बोलणं झालं होतं तेव्हा विकास देखील म्हटला होता की बाकीच्या टीमचं नाही पण आमची जी संघ आहे आगवणकर संघ तो एक वेगळाच फॉर्मामध्ये आहे आणि त्यांचं नाद करू नये हेच मात्र इथे मात्र पाहायला मिळतंय. खूप चांगल्या पद्धतीने आणि जोशमध्ये असतात प्रत्येक वेळेस आणि इथून पाहतोय जो जोश त्यांनी या मैदानावर देखील दाखवलाय. फटका सजवलाय परंतु फटक्यामध्ये इतका ताकद नव्हता. फटका चालला होता मिड विकेटच्या दिशेने, तिथे सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 12 धावा, 44 धावांचं लक्ष आहे. 12 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती. परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर 5 गडी देखील बाद झाले आहेत. म्हणजे महत्वाचे 5 गडी जे होते ते आता तंबूच्या आसराला आहेत. इथून एका बाजूला जयेश माची आणि दुसऱ्या बाजूला मंगेश माची. मंगेश माचीचा जर विचार केला तर एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आज त्याला फलंदाजी करावी लागते. इथून स्वीप केलाय, चेंडू चाललाय, सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आणखीन एकने वाढेल. 13 धावा. कडून आपल्याला पाहतोय आपण लेडीजची ची मॅच होईल. त्यामध्ये विजेत्या संघाला आपण पाहतोय गणपती बाप्पांच्या छोट्या छोट्या मूर्ती असणार आहेत, त्या देखील वाटप होणार आहे. आज भरपूर काही मिळणार आहे. इथून जर आलात तुम्ही या उमरोळी गावामध्ये तर तुम्हाला बरेच काही मिळणार आहे. इथून पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल येतोय. यावेळेस हर्षल आलाय, हर्षलने देखील विकेट घेतलाय. चर्चा एकच झाले की इथून विकेटचं पतन होत आहे आणि तो देखील सातत्याने होतोय आणि इथे 6वा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे जयेश माची. इथून आपण पाहतोय 13 वर 6 ही परिस्थिती आतापर्यंत जर पाहिली तर माझ्या समालोचनामध्ये मी कधी पाहिली नव्हती आगवण टीमची. पण इथून आपण पाहतोय कदाचित 2 गडी बाद झाल्यानंतर अंडर प्रेशरमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतरचे फिल्डरने लवकरात लवकर जर पाहिलं तर विकेट टाकलं गेलं. नो चेंडू आहे, येस नो डाऊट. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईट टाकलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर वाढली जाईल 15 या आकड्यावर. थोडंसं गोलंदाजी करताना आपण पाहतोय थोडी दिशाहीन होते गोलंदाजी. वाईटची लेंथ लाईन वापरली जाते आणि त्याचमुळे एक्स्ट्रा रन्स वाढले जात आहेत. इथून प्रिन्स आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस आपण पाहतोय नेमकं काय घडलंय. अगदी चॅलेंज दिलाय पंचांना. इथून चॅलेंज देत आहेत की हा फलंदाज बादसाठी नक्की चॅलेंज दिलाय. बघूया.
येस, टायमर ऑफ झालाय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर तुमचा एक खेळाडू हा बाहेर असणार आहे, जो डिक्लेअर झोनमध्ये तुम्हाला लावायला लागणार आहे. लक्षात असू द्या, पण आम्ही आधीपासून तुम्हाला वॉर्न केलं होतं आणि आपण टायमावर या ठिकाणी चाललेलो आहोत. आज संध्याकाळपासून आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरला. येस, नो डाऊट. इथून आपण पाहतोय रन्स या ठिकाणी जर पाहिलं तर मिळणार नाही. डॉट चेंडू आलाय. इथे आपण पाहतोय आगवणकर संघ जर जिंकला तर पंकज माची याच्याकडून आपण पाहतोय ट्रॅक, टी शर्ट, शूज आणि रोख रक्कम 5,000 रुपये या टीमला दिले जातील. एकदा जोरदार टाळ्या पंकज माचीसाठी देखील आपण पाहतोय ऊर्जा उत्पन्न केले. चांगल्या फॉर्मामध्ये आपण पाहतोय आगवणकर टीम आणि त्या टीमला सपोर्ट करताना पंकज माची आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय खूप चांगला चेंडू होता आणि चेंडू जर पाहिलं तर थोडंसं बाहेर जातोय. चेंडूवर रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 16 धावा. महिला संघ आपण रेडी राहायचंय, दोन्ही संघ रेडी राहायचंय. एका बाजूला सातपाडी संघ असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला जिजाऊ उमरोळी संघ. या दोन्ही संघांनी जर पाहिलं तर फायनलचा सामना इथे अंतिम सामना आपण पाहणार आहोत. तो महिलांचा असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुरुष गटाला सुरुवात करणार आहोत. महत्त्वाची मॅच आहे कारण की आपण कित्येक वेळा महिलांची मॅच खेळल्या असतील, बॉक्स विकेट खेळले असतील, षटकार खेळले असतील, परंतु अंडरम नाईट टुर्नामेंट ही पहिल्यांदाच आज पाहतोय आपण महिलांना खेळताना. आज पुरुषांप्रमाणे त्यांना देखील आपण पाहतोय खांद्याला खांदा लावून ज्या पद्धतीने आज प्रत्येक कामासाठी त्यांना पाहिलं जात आहे. मग क्रिकेट का मागे हे देखील आपण पाहतोय आणि क्रिकेटला देखील पुढे आणलं गेलं आहे. इथून आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने ही संकल्पना खऱ्या अर्थाने विशाल गरत यांची राहिली की ज्या पद्धतीने आणखीन एक आम्ही मागणी केली होती, एक आयकॉन, ती देखील आमची वेगळी संकल्पना होती. परंतु ती संकल्पना कुठेतरी आमची नक्कीच कमी पडली असं सांगेन. इथून आपण पाहतोय चांगला चेंडू होता. सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं गेलंय. सिंगलच्या मदतीने 17 धावा, 7 गडी बाद झाले. 4 पूर्णांक जर पाहिलं तर 3चा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगली गोलंदाजी, सातत्य राखले इथून गोलंदाजीने. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं आहे परंतु गोलंदाजी महत्वाची भूमिका, कारण की विकेट जे पाहिले ते जास्तीत जास्त बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद केले. इथून ऑल आउट नाही द्यायचं आहे, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत टीम जय जोगण्यादेव आगवण वामिका स्टार संघाचं. आणि इथून आपण पाहतोय याही वेळेस फटका खेळलाय परंतु चेंडूला थांबवलाय आणि मॅच जिंकले ती म्हणजेच जय जोगण्यादेव आगवणकर या टीमने. अभिनंदन जय जोगण्यादेव आगवणकर टीम.